हाय मित्रांनो, नमस्कार, शुभ सकाळ मित्रांनो. एकनाथ गायकवाड या युट्यूब चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे. तर आता आपण चाललो आहे अयोध्येला व त्याच्यानंतर जाणार आहे आपण काशीला. तर त्या काशीला जाण्यासाठी किती खर्च होतो हे आपण या ब्लॉग मध्ये सांगणार आहे. तर मित्रांनो, बघत राहा आपला पुढचा प्रवास आणि लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, आता आपली ट्रेन थांबली आहे भुसावळ स्टेशनला. तर आपण जेवण मागवलं आहे बाहेरून. त्या जेवणामध्ये आहे जिरा राईस आहे, पनीर टिक्का मसाला आहे, भाजी आहे आणि फुलावरची भाजी आहे, रायता आहे आणि आपल्याला सोनपापडी एक छोटस पॅकेट दिले आणि स्टार्टर आहे. तर या जेवायला आणि पुढचा प्रवास आपला बघत राहा कंटिन्यू. हाय, गुड मॉर्निंग गाईज. तर आता आपण पोहोचलो आहे 8:30 वाजता अयोध्या स्टेशनला. तुम्ही बघू शकता पूर्ण ट्रेन खाली झाली आहे. मित्रांनो, आपण अयोध्या कॅन्ट स्टेशनला उभे आहेत. तर मित्रांनो, आपण शनिवारी सकाळी 6 वाजताची ठाणा स्टेशनवरनं आपण ट्रेन पकडली होती. तर आपण त्याची तिकीट ही 2 महिन्या अगोदरच काढलेली स्लीपर. आणि तर स्लीपर तिकीट काढू नका मित्रांनो, थर्ड एसी किंवा इकॉनॉमिक्स काढा, मस्त आरामात येईल. आम्ही स्लीपर काढलेली 2 महिन्या अगोदर. 670 रुपये त्याची तिकीट होती अयोध्या धामची. आणि आता आम्ही चाललो आहे अयोध्या धाम स्टेशनला. दुसरी ट्रेन येत आहे, त्याची वाट बघत आहे, तुम्ही बघू शकता. हाय मित्रांनो, ही हरिद्वारला जाणारी एक्सप्रेस आहे. तर आता आपल्याला ही अयोध्या धामला आपल्याला ड्रॉप करणार आहे. हाय मित्रांनो, आता आपण हॉटेलमध्ये चेक इन करतोय. हाय मित्रांनो, तुम्ही बघू शकता अयोध्यामध्ये आम्ही हा रूम बुक केला आहे. लक्झरी रूम आहे. हा ग्रुप साठी रूम आहे. लक्झरी टाईप रूम आहे, क्लासिक रूम आहे. आणि ह्याचं रेंट आहे 1 डेचं 2,500 रुपये. खूप छान आहे. टीव्ही वगैरे आहे, वायफाय आहे, ते बाथरूम पण क्लासिक आहे. तर मित्रांनो, आता सकाळचे वाजले 10. तर आम्ही आलोय ब्रेकफास्ट करायला. तर बघूया आपण मेनू मध्ये काय काय आहे. तर मित्रांनो, आपलं पराठा आला आहे. मित्रांनो, आता आम्ही चाललोय हनुमानगडीला. तर आम्ही ऑटोमध्ये बसलो. ही पर पर्सन 10 रुपीज घेते. त्याच्यानंतर जाणार आहे राम मंदिरला. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता समोर हनुमानगड मंदिर आहे. खूप गर्दी आहे इथे. हा मित्रांनो, आपण राम मंदिर इथे पासून पोहोचलो आहे. तर मित्रांनो, आपल्याला दर्शनामध्ये आतमध्ये मंदिरामध्ये फोन अलाव नाही, त्या कारण आपल्याला फोन इथे जमा करावा लागणार आहे. तर पुढे समोर हा राम मंदिरचा
मित्रांनो आता आपलं दर्शन झालं आहे. मित्रांनो 1 वाजता आपण हॉटेलवरनं चेकआउट केलं तर आता आपण अयोध्या धाम स्टेशनला उभे आहे. तर आपली 1:30 वाजताची लखनौ छपरा एक्सप्रेस ची वाट बघत आहे. तर आधी आपल्याला मॉर्निंगला 6 वाजता वाराणसी स्टेशनला ड्रॉप करणार आहे. त्यावेळेला बनारसचा पुढचा प्रवास आपला ब्लॉग मध्ये तुम्ही पाहत राहील. मित्रांनो गुड मॉर्निंग. मित्रांनो आपण कुठं आहे तुम्ही पाहू शकता वाराणसी स्टेशनवर. ते आपलं 12 ज्योतिर्लिंग मधलं हे ज्योतिर्लिंग आहे काशी आणि बनारस आपण प्लेस व्हिजिट करणार आहे. तर आपण केली आहे ऑटो पर पर्सन ऑटो वाराणसी. हाय मित्रांनो आपण पोहोचलो आहे बनारसला. तर मित्रांनो आपली बनारसची ही सेकंड ट्रिप आहे. तर मित्रांनो आपण वाराणसी स्टेशनवरनं ऑटो गेली. ही ऑटो पर पर्सन 30 रुपयामध्ये गिरजाघरला सोडते. तिकडनं आपल्याला चालत किंवा सायकलिंग करून वैदागिनीला यायचं असं जर तुमचं मंदिराजवळ हॉटेल बुक केलं असेल तर आपण या ब्लॉग मध्ये आज अस्सी घाट झाले, काशी विश्वनाथ मंदिर व खाऊगल्ली हे एक्सप्लोर करणार आहे. तर बघत राहा आपला न्यू ब्लॉग. बघू शकता मणिकर्णीचा घाटाचा प्रवेशद्वार आहे. हॉटेलमध्ये चेक इन केलं आहे सकाळीच मॉर्निंगला. तर मित्रांनो आपलं हॉटेल हे प्रॉपर सर्व जवळ आहे. अस्सी घाट मणिकर्णी घाट सर्व घाट जवळ आहे. आणि इथे समोर तुम्ही बघू शकता इथे काशी मंदिर आहे. तर प्रॉपर आपलं हॉटेल हे मंदिराच्या बरोबर बाजूलाच आहे, जवळच आहे. त्यासाठी आपण या हॉटेलची पूर्ण टूर या ब्लॉगमध्ये दाखवणारच आहे. आणि मित्रांनो तुम्ही समोर बघू शकता हा मणिकर्णी घाट आहे. तर इथे कधीतरी बनारस फिरायला या, बनारस एक्सप्लोअर करा, खूप छान आहे बनारस. आता या ब्लॉगमध्ये आपण आता पहिलं जाणार आहे काल भैरव मंदिर, नंतर आपले अस्सी घाट वगैरे कंप्लीट करणार आहे. त्याच्यानंतर रात्री काशी मंदिरामध्ये दर्शनाला जाणार आहे. तर बघत राहा तुमचा ब्लॉग मित्रांनो. तर आपण हा व्ह्यू बघत असतात. तर हा व्ह्यू आपल्या हॉटेलच्या वर टेरेस आहे, त्याच्यावरनं तुम्ही हा व्ह्यू बघत आहे. तर आपल्याला हे हॉटेल आपल्या ओळखीवर जर आले तर त्यासाठी आपल्याला थोडं कमी याच्यामध्ये भेटले. त्या हॉटेलची आपली 2 दिवसाची कॉस्टिंग आहे ही 5000 आहे. मित्रांनो हे आहे बनारस गॅलरी, तुम्ही बघू शकता. अशी मणिकर्णी घाट लिहिलं आहे इथे. हे केलंय. तर आपण आता चाललोय काळभैरव दर्शनाला. छोटे छोटे खूप मंदिर आहे इथे, बघू शकता. काळभैरव मंदिराच्या इकडे आपण पोहोचलो आहे. गल्ले आहेत तिकडच्या, असं छोटं मंदिर आहे.
आपलं कालभैरवचं दर्शन झालं आहे मस्तपैकी. आणि मित्रांनो तर आपल्याला मंदिरामध्ये गेल्यावर असा हार घालतात. आता आपण चाललो आहे हत्तीघाट फिरायला बोटीने, तुम्ही बघू शकता. हा मित्रांनो तर आपण आता आलो आहे गाय घाटला बोटिंग करायला. करम जिसे पुकारे वो पहुँचे गंगा किनारे, न कर मैली तू गंगा तन धोए मन तो गंदा, पलट के फिर नानी बोली बात और है मैं तो ना कूदने वाला किसी के साथ न कर मैली तू गंगा तन धोए मन तो गंदा. मन काय मित्रांनो आपण तर आपण चाललो आहे दशविस्मेत घाटला आरतीला. तर बघूया आपण. घाटला बघतो आहे, बघू शकता. नमामि शमीशान निर्वाण रूपम् विभुं व्यापकं ब्रह्म वेद स्वरूपम् निजं निर्गुणं निर्विकल्पं निरीहम् चिदाकाशमाकाशवासं भजेऽहम् निराकारमोंकारमूलं तुरीयम्. हा मित्रांनो तर आपण पोहोचलो आहे दशाश्वमेध घाटला आरतीला. तुम्ही बघू शकता आरती चालू आहे. कयालं महाकालकालं कृपालुं गुणागार संसार पारं नतोऽहम्. तुषाराद्रिसङ्काशगौरं गभीरम् मनोभूतकोटिप्रभाश्रीशरीरम् स्फुरन्मौलिकल्लोलिनी. मित्रांनो तर आता बघू शकता आपण आलोय पेलवन लस्सी पियाला. तर बघू शकता इथे रसगुल्ला, गुलाबजामुन आहे, रबडी आहे आणि अलग क्वालिटी मध्ये लस्सी आहे. तर बघूया आपली पेलवन लस्सीची टेस्ट कशी आहे. तर मित्रांनो तर आता आपण मागवले आहे रबडी. तर हा मित्रांनो लस्सी आहे 50 रुपयाला आणि रबडी आहे 60 रुपयाला. तर आता आपण चाललो आहे दर्शनाला काशी मंदिरात. तर मंदिर तुम्ही बघू शकता खूप छान आहे. तर कधी आले तर याच भेटणी या गंगाधरच्या येथे. खूप छान आहे मंदिरचा वेग, खूप छान आहे. बघू शकता तुम्ही ज्योतिर्लिंग पण दिसत आहे, दर्शन होत आहे आपल्याला लाईव्ह.
तर मित्रांनो आता आपण जे आहे काशी मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये मित्रांनो, म्हणजे काशी विश्वनाथ मंदिर आहे पूर्ण. तर हा काशी विश्वनाथचा मेन गेट आहे मित्रांनो. हा काशी विश्वनाथचा मेन गेट आहे. हा गंगाद्वार. जर तुम्हाला दर्शन घ्यायचं असेल मित्रांनो तेव्हा गंगाद्वारच्या इकडं दर्शन घ्या. आणि मित्रांनो तुमच्याकडे जर जे काही वस्तू असेल, घड्याळ वगैरे, वॉच वगैरे, स्टिक वगैरे, तर मित्रांनो या गेटच्या बाहेरच जमा करून यावी लागतात. जर तुम्ही तिकडनं काय फुल फ्लट वगैरे घेत असेल तर त्याच्यातच जमा करावं लागेल तसं. आणि जर फोन वगैरे तुम्हाला तिकडे राईट साईडला जमा करायला लागतो. मित्रांनो खूप छान दर्शन झालं असतं. आणि आतमध्ये गाभाऱ्याच्या गंगादेवाच्या आतमध्ये फोन अलाव नाही मित्रांनो, त्यामुळे इथे व्हिडिओ वगैरे फोटो वगैरे या गेटच्या बाहेर काढू शकता. मंदिर दिसतं तुम्हाला. मित्रांनो आतमध्ये मंदिर खूप छान आहे. खूप मन प्रसन्न होतं मंदिराच्या आतमध्ये गाभाऱ्यात गेल्यावर. आणि तिथे आतमध्ये आपण एकच सांगतो, नम पार्वते पते हर हर महादेव. हाय मित्रांनो, आता आपण चाललो आहे बनारसच्या मार्केटमध्ये. तर बघूया आपण पुढचे मार्केट कसं आहे. तर मित्रांनो आता आपण आलोय काशी अन्नपूर्णा रेस्टॉरंट मध्ये. तर मित्रांनो आता आपलं दर्शन झालंय. तर आता आपण आलोय, रात्रीचे वाजले 10. तर आता आपण आलोय काशी अन्नपूर्णा रसोई रेस्टॉरंट मध्ये डिनर करायला. हा मित्रांनो, तर आता आम्ही मागवले बेबी कॉर्न क्रिस्पी. हा मित्रांनो, तर आता आपण मागवले जिरा राईस, दाल तडका, पनीर टिक्का मसाला आणि नान मागवू. तर बघूया. हाय मित्रांनो, तर आता आपण चाललोय नाईटला बनारस पान खायला. तर बघूया आपला पान कसं असतं ते तिकडचं बनारसचं. आपण आलो आहे नेताजी पान भंडारला. तर हे बनारसी पान आहे, मीठा पान आहे. याची टेस्ट करायसाठी आलोय आपण. ते तर तुम्ही बघू शकता, 4 नंबर कॉरिडोर के पास, 4 नंबर कॉरिडोर के पास चौक खाना. याची आपण टेस्ट कशी आहे ते आता बघूया.
काम होता तर हाय मित्रांनो, आता रात्रीचे वाजले 2:15. तर आता आपण चालू आहे मणिकर्णिका घाटाला. बघूया पुढचं. असं तुम्हाला सांगायची तर गरज नाही, पण ज्यांना माहित असेल त्यांनी युट्यूबला जाऊन सर्च करा. ज्यांना माहित असेल त्यांनी. आणि आपण आता हाय मित्रांनो, आता आपण आलोय मणिकर्णी घाटला. बघू शकता तुम्ही. मित्रांनो, आता 3:30 वाजलेत रात्रीचे आणि आता आम्ही आलोय मॅगी खायला. हाय मित्रांनो, गुड मॉर्निंग. तर मित्रांनो, आज आपला आहे बनारस मधला दुसरा दिवस. तर मित्रांनो, काशीला आल्यावर, बनारसला आल्यावर कुठे फिरायचं? काशी विश्वनाथ मंदिर आहे, कालभैरव आहे, संकटमोचन हनुमान मंदिर आहे, त्याच्यानंतर अस्सी घाट आहे. गंगामध्ये अस्सी घाट लागोपाठ म्हणजे असं लाईनच आहे घाट. जर तुम्ही बोटिंग केली तर बोटिंगचे तुम्हाला सांगतील 300 रुपये 350 रुपये स्टार्टिंग रेट सांगतील. बार्गेनिंग करा मित्रांनो, तर ते तुम्हाला 250 पर्यंत टूर करतात. आणि त्याच्यामध्ये नाईटला एक दुसरी बोटिंग आहे, तिचे अलग अलग चार्जेस आहे, काहीतरी पर पर्सन 1100 वगैरे आहे. आणि मित्रांनो, काशीला आल्यावर तर सारनाथ पण आहे. तर मी मागच्या टायमिंगला आलेलो, तर तेव्हा मी सारनाथ एक्सप्लोर केलेला. तर बघूया आज आपलं किती काय काय एक्सप्लोर होतंय प्लेस. आणि मित्रांनो, जर इकडे खायचं कुठे कुठे काय काय खायचं आहे तर तुम्हाला सांगायचं झालं तर मित्रांनो, काशी चाट भंडार आहे, त्याच्यानंतर बनारसी पान आहे, नेताजी पानवाला आहे, आणि त्याच्यानंतर आहे श्रीजी लस्सीवाला आहे, पैलवान लस्सीवाला आहे. खूप असे गल्लोगल्लीमध्ये फेमस असे खाण्याचे आहेत. चांगलं आहे खाणं वगैरे, मस्त बेस्ट आहे. आणि आता आपण आज बघूया किती काय काय. सर हाय, आता आपण आलोय, आता दुपारचे वाजले 2, तर आपण आलोय लंच खायला. आणि इथे मागवलंय, बाहेरून मागवलंय, हा पेरू, लाल पेरू आहे. तर आपण टेस्ट करूया. त्याच्यानंतर आपण जाणार आहे घाट एक्सप्लोर करायला. बघा तर आपलं जेवण आलं आहे. तर बघा, हे सेव टमाटर आहे, हे काजू टमाटर, आणि काजू मसाला आहे, आणि एक मिनिट मशरूमची एक नंबर वाटतंय. तर हाय मित्रांनो, हा आहे श्री दुर्गा माता मंदिर प्रवेशद्वार. इथून सायकल मस्त आहे. तर हाय मित्रांनो, आता आपण पोहोचलो आहे संकटमोचन हनुमान मंदिरला. दर्शन झालं आहे. कोण आतमध्ये गाभाऱ्यात अलाव नाही, बाहेरच ब्लॉकर मध्ये जमा करायला लागतो. आता आपण आहे 80 घाटला. इथे आरती आता होणार आहे 7 वाजता. गंगा घाटची आरती होते, तुम्ही बघू शकता. मी इथं बसलेलो. आणि इथे आरतीचं आहे सर्व. घाटलं तुम्ही बघू शकता. तर आता आपण चाललो आहे बोटिंग करायला. समोर हा समोर बोटिंग आहे मित्रांनो. चला तर बघूया आपण. मित्रांनो, आता आपण आलोय बोटिंग करायला. बघूया. तुम्ही बघू शकता. नमो घाटला जाऊन सूर्य कमानी करते.
हे दाखव मी तुला बघू शकता तुम्ही. हे दाखव हे दाखव. तर हाय मित्रांनो, आपण आता एक घाट एक्सप्लोर करणार आहे. तुम्ही बघू शकता ही बोट आहे. आपण बोटीमध्ये आहे ऍक्च्युली. तुम्ही बघू शकता पाठी सर्व घाट दिसणार तुम्हाला मित्रांनो. तुम्ही बघू शकता. करम जिसे पुकारे वो पहुँचे गंगा किनारे. न कर मैली तू गंगा, तन धोए मन तो गंदा. पलट के फिर नानी बोली बात और ओएसके मैं तो ना कूदने वाला किसी के साथ. अबे तू तो मेरे याद और डूबने वाला डेरा. आजा तेरी माँ आजा जल्दी आ. अबे आना तन धोए मन तो गंदा. मन पावन हो गंगा में डूबे नहाए. मन रावण जो लहरों में तूने बहाए. जो चला गया वो लौट के फिर ना आए. तेरा कर्म ही है जो संग तेरे ही जाए. मन पावन हो गंगा में डूबे नहाए. मन रावण जो लहरों में तूने बहाए. हर हर गंगे हर हर गंगे हर हर गंगे गंगे हर हर गंगे हर हर गंगे हर हर गंगे गंगे हर हर 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 गंगे गंगे. जो पास तेरे वही तेरा, बाकी सब मोह का फेरा. तू क्यों समझ ना पाया, तन मिट्टी है मन माया. भगवा चोला तन पे जो तू ओढ़े, हर चोला तो जाएगा पीछे छोड़े. मन पावन हो गंगा में डूबे नहाए. मन रावण जो लहरों में तूने बहाए. हर हर गंगे हर हर गंगे हर हर गंगे गंगे हर हर गंगे हर हर गंगे हर हर गंगे गंगे हर हर गंगे हर हर गंगे हर हर गंगे गंगे हर हर गंगे हर हर गंगे हर हर गंगे गंगे हर हर गंगे हर हर गंगे हर हर गंगे गंगे हर हर गंगे हर हर गंगे. दोस्त मत कह हर हर गंगे हर हर.
मित्रांनो तुम्ही समोर बघू शकता, आता आपण आलो आहे 80 घाटला. तर मित्रांनो इथे रात्रीची आरती होते, खूप गर्दी असते इथे, तुम्ही बघू शकता. अजून चालू झाली नाही आहे आरती. आणि इकडनं समोरून लाइटिंग बोटिंग तर मित्रांनो काशीला आल्यावर मिनिमम किती खर्च होतो? तर मित्रांनो काशीला यासाठी मिनिमम खिशात 6 ते 7,000 रुपये असायला हवे. जास्तीत जास्त 6,000 खूप झाले यासाठी. आणि इथे खूप ठिकाणे फिरायसारखे. आणि तर मित्रांनो आता आपण बनारसला बाय करूया. तर आपण आता चाललो आहे मुंबईला. रात्रीची 12:05ची ट्रेन आहे मित्रांनो. तर यूट्यूबवरचा हा आपला पहिला ब्लॉग आहे मित्रांनो. तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.